नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बाय तुषार. तर विषय असा आहे, तर आज आमच्या मंडळाची म्हणजे यंग उमर गाडी गोविंदा पथकाची आज वार्षिक सहल आहे, म्हणजे पिकनिक आहे. तर दरवर्षी गोविंद झाल्यानंतर आम्ही पिकनिक काढतोच, म्हणजे कुठे ना कुठेतरी ते एक वर्ष काढली नव्हती, तर यावर्षी काढलेली आहे. तर सगळ्या मंडळाची म्हणजे बेसिकली अख्ख्या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या सगळ्याच मंडळाचे प्रॅक्टिस चालू झालेत, पण आमची अजून प्रॅक्टिस चालू नाही झाली. अजून आम्ही एन्जॉयमेंटच करतो. आता आमची पिकनिक आहे, तर पिकनिक एक फार्म हाऊसमध्ये आहे. आता फार्मला जाऊ, आम्ही पोचू आता थोड्या वेळात. तर सगळ्याच मंडळाची प्रॅक्टिस चालू झाली आहे, पण आमची प्रॅक्टिस अजून चालू नाही झाली आहे. आमची प्रॅक्टिस आम्ही गुरुपौर्णिमेला चालू करतो. तर त्याच्या अगोदर आपली एक वार्षिक सहल आहे. तर आज पिकनिकचा पूर्ण माहोल आहे. आता बघू, सगळे बस पीसमध्ये भेटू आम्ही सगळे तीनोत नाक्याला, आणि सगळेजण मी ठाण्यावरनं जाऊन चढेन आणि सँडस रोडवरनं सगळेजण येतील. पब्लिक आपली यंग उमर खाडी गोविंदा पथक पूर्ण. तर आता मजा करायची पूर्ण दिवस. आज प्रॅक्टिस तर होत राहील, उत्सव तर होत राहील, दहीहंडी तर होतच राहील. पण यावर्षी बघू, नवीन प्लॅनिंग बिनिंग आहे, काय काय वेगळं करायचं आहे, नवीन ठरलेलं आहे. तर लेट्स सी. आज तर पूर्ण एन्जॉय करू, नंतर मग भेटू. पूर्ण दिवस आज ब्लॉगमध्ये तुम्ही मजाच बघणार आहेत. चला, यंग उमर खाडी आहे. तर आता आम्ही तीनात नाक्याला उभा आहे आणि सगळे आपले ठाण्याची ग्रुप सगळेजण रेडी आहेत आपल्या पिकनिकला. हो हो, सगळेजण आहेत रेडी. आता किती वेळ लागतो बघूया जायला पिकनिकला आपल्या स्पॉटवरती. मला पण स्पॉट प्रॉपर माहीत नाही कुठे किती लांब आहे, पण सगळे बोलतात एक 40 मिनटं 25 मिनटं लागतील. आणि प्रचंड पाऊस आहे आज, फुल मजा घेऊया पिकनिकची. बस उभी आहे आता आपली, आणि आता बसमध्ये चाललेलो आहे सगळेजण. आहे काय मागे मधुरा पोरच्या काय गाडीमध्ये जा काय. तर विषय असा झाला आहे की प्रचंड ट्रॅफिक आहे. आज संडे म्हणून सगळेजण पिकनिकला निघालेले आहेत. मजबूत ट्रॅफिक लागले. मी तुम्हाला चालता चालता दाखवतोय. आता आम्ही एक 10 मिनटं असेल आता फक्त पोचायला, पण प्रचंड ट्रॅफिक आहे. पण आपली पब्लिक सगळी उतरली खाली आणि चालते आता. आणि कारण की ट्रॅफिक करायसाठी क्लिअर करण्यासाठी सगळेजण चालत आहेत. यंग उमर खाडी गोविंदा पथक सगळे पिकनिकला सज्ज, सगळे चालतायत पदयात्री. तर भरपूर ट्रॅफिक आहे माझ्या मागे, तुम्ही बघू शकता. पिकनिकला तर निघालोय, आज संडे म्हणून सगळेच जण निघाले वाटतं पिकनिकला. आणि प्रचंड गर्दी आहे, म्हणजे पुष्कळ गर्दी आहे. काय माहिती सगळेजण इथे मानकोली नाक्याला फुल ट्रॅफिकमध्ये जाम फसलेले आहेत. आता बघू किती वेळ लागतोय, कारण की मला तर वाटत नाही आम्ही टाईमवर पोचू. संध्याकाळी लवकर पण निघायचं आहे, मंडे उद्या ऑफिसला पण जायचं आहे. लेट्स सी. आपल्या यंग उमर खाडी गोविंदा पथकाची आपली वार्षिक सहल आहे, पण आता उशीर तर झाला आहे. बघू, लेट्स सी. फार्मला पोचलेलो आहे आम्ही, आणि वाशिंदला फार्म आहे, फुल मोठा फार्म. सगळेजण एकदम रेडी, फुल मजा घेत आहेत. सगळेजण चालू झालेत, आता कपडे चेंज करत आहेत सगळेजण. तर मधू आपले सेक्रेटरी मंडळाचे सगळे आपले सिनियर लोक, प्रशिक्षक कमल्या दादा, सगळेजण आपले प्लेयर लोक, आणि फार्म हाऊसमध्ये सगळेच जण आता फुल रेडी होत आहेत. संपूर्ण आपली यंग उमर खाडी गोविंदा पथक तर आता जस्ट चेंज केलं आहे, आणि आता आपली फुल पब्लिक इथे रेडी आहे, मजा घेते पूलमध्ये सगळेजण.
आणि आपली दरवर्षीप्रमाणे आपली एक सार्वजनिक सहल आपली यंग उमर गाडी गोविंदा पथकाची. तर पब्लिक अर्धी बसलेली आहे इथे आणि पूलमध्ये सगळेजण उडी उडी मारत आहेत. बामदादा पण आहे आणि चिंटू आमच्या मंडळाचे सदस्य सगळे प्रशिक्षक सगळी पब्लिक आपली मजा घेते पूलमध्ये. बॉडी बिल्डर इकडे सुंदर असं मागे सिनरी आहे, खूप छानशी आणि त्यात गरमागरम चाय. म्हणजे मगाचपासून खूप पाऊस पडत होता आणि पूर्ण फार्ममध्ये इथे फुल चिखल झालेला पूर्ण. म्हणजे आम्ही कुठे आलो आहे मलाच माहीत नाही. प्रॉपर ॲड्रेस मी तुम्हाला नंतर सांगेन विचारून. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवळ डोंगर. हे भिवंडी बायपासच्या पुढे कुठेतरी फार्म आहे हा. मागे पूर्ण पब्लिक आपली बसली इथे आणि या पूर्ण ह्याच्यामध्ये मस्त सुंदर असा चहा सिनरीमध्ये पितोय. म्हणजे प्रॉपर पिकनिक बोलू शकतो. तर असं मजा आली आज संडेची आपल्या यंग उमर गाडी गोविंदा पथकाची. यंदाचं हे 31 या 31 या 30 इयर आहे. 94ला स्थापना आलेली गोविंदा पथकाची आणि
तेव्हापासून मग हे सगळं चालू आहे. बघू यावर्षी कधी प्रॅक्टिस चालू होते. गुरुपौर्णिमेला चालू होते प्रॅक्टिस, पण यावर्षी बघू आता कधी चालू होईल काय. लेट्स सी. माझ्यासोबत सध्या प्रल्हाद भोईर आहे, जे आपल्या मंडळाचे प्रशिक्षक आहेत यावर्षीचे. तर सर, आज आपण म्हणजे जी प्लॅनिंग केलेली आणि जे आता रूपांतर झालंय, तर पिकनिक आज आपण पूर्णपणे एन्जॉय केलेली, आता जायचा टाइम आलेला आहे. तर सर, आजच्याबद्दल तुम्ही पहिला सांगा थोडंसं. गोविंदा पथक नेहमी दरवर्षी गुरुपौर्णिमेला तर प्रॅक्टिस करतात, मेहनत करतात, थर लावतात दुसऱ्या दिवशी. मात्र यंदा आम्ही एक नवीन उपक्रम आणला, तो म्हणजे सर्व मुलांनी एकत्र यायचं आहे, भेटायचं आहे. गोविंदा प्रॅक्टिस नंतर करूच, पण थोडा एन्जॉय करायचा आहे, एकमेकांचे सुख-दुःख वाटून घ्यायचे. त्यासाठी हा उपक्रम घेतला होता आणि त्या अनुषंगाने आज आम्ही पिकनिकला, वन डे पिकनिकला आलो. ठीक आहे सर. पूर्ण मुंबईमध्ये म्हणजे ऑलमोस्ट 200 ते 250 गोविंदा पथकाने प्रॅक्टिस चालूच केली. आपली एंट्री थोडी लेट होणार आहे, ती ग्रेट पण होईल. म्हणजे सर त्याबद्दल थोडं सांगू शकता? कसं आहे, गोविंदा सण हा काय आज आपण खेळतो, 94 पासून खेळतो आणि आम्ही कोणाला कॉम्पिटिटर कधी समजत नाही. सण म्हणून एन्जॉय करतो, प्रॅक्टिस कशासाठी करतो, इंजुरी नको होण्यासाठी. कोणालाच मान नको लागायला, 8 थर चांगले लागून उतरायचे आहेत आणि आमचं स्वप्न 9 थराचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण आम्ही इतर गोविंदा पथक मे मध्ये चालू केले होते, जानेवारीमध्ये. पण आम्ही सांस्कृतिक जे आहे गुरुपौर्णिमेला जे आम्ही पहिल्यापासून परंपरेनुसार करतोय, त्याच दिवशी आम्ही प्रॅक्टिस चालू करणार आणि ती देवाच्या कृपेने चांगला करायचा प्रयत्न करतो. तर पल्लू दादा, मी तुम्हाला सांगतो की माझ्या यूट्यूब ब्लॉगमधून सगळ्यांना इन्व्हाइट करायचं आहे आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, जे आपले सराव जो चालू करणार आहे आपण, त्याचे इन्व्हिटेशन सगळ्यांना द्यायचं आहे. मित्रांनो, यंग उमरगाडी गोविंदा पथकाचा सराव प्रारंभ हा गुरुपौर्णिमा म्हणजे 21 जुलैला चालू होणार आहे. आणि मी फक्त यंग उमरगाडीच्या बाळगोपाळांना नाही तर सर्व मुंबईतील बाळगोपाळांना आमंत्रित करतोय की हा आपला सण आहे. सणाच्या अनुषंगाने या आणि साहसी खेळाचा जरी दर्जा दिला असेल तरी तो खेळ अत्यंत मनाने आणि संस्कृतीने खेळायचा आहे. आणि तो खेळण्यासाठी आपल्या सर्वांची मन जिद्द सर्व एकत्र असले पाहिजे. यासाठी सर्वांनी 21 जुलैला आपला सराव चालू होतोय. सर्वांनी नक्की या ओम बापू क्रीडांगणामध्ये 21 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी. धन्यवाद पल्लू सर, तुम्ही धन्यवाद. देव महाराज उमरगाडीच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा. फार्म मधनं निघालोय आणि आता एक्झिट म्हणजे मारलाय आणि मागे पण बस होते आमच्या मंडळाचीच येते. 3 बस होते, 3 का 2 बस होते, कार होते, बाईक होते. 120-150 लोक होतो आज पिकनिकला. पूर्ण यंग उमरगाडी आमचं गोविंदा पथक. माझ्या मागे पूर्ण ग्रीनरी आहे. आता इथून 2-2.5 तास लागेल आम्हाला जायला घरी. मी तर ठाण्यालाच उतरेन, हे लोकांना सँडेस रोडला जायचं आहे. मित्रांनो, माझ्या सबस्क्रायबरनो, तुम्हाला सगळ्यांना मी एक सांगतो, येत्या 21 जुलैला आमच्या मंडळाची जी प्रॅक्टिस चालू होणार आहे. आणि आमची प्रॅक्टिस थोडी लेट आहे यावर्षी, पण आमची एंट्री लेट असली तरी पण ग्रेट असेल. तर आता 21 जुलैला या गुरुपौर्णिमा दिवशी मी सगळ्यांना, माझ्या मित्रांना, सबस्क्रायबरना इन्व्हाइट करतो. आमची सराव शिबिर चालू होत आहे आणि यंग उमरगाडी गोविंदा पथक यावर्षी पुन्हा 9 थरसाठी सज्ज आहोत, पण 8 दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही 8 थर लावणार. तर मित्रांनो, आजची तुमची रजा घेतो. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.